ते असं आहे की आपण काय कुठली गाडी आहे? सेंट्रो. हां सेंट्रो. ओ मेरे पीछे गाडी चालू करायचा प्रयास चालला आहे डेंजर. पण गाडी काय चालू होईना कारण गाडीची अशी दुर्दशा झाली. विषय संपला आहे सगळा. गाडी चारी बाजूला गंजली सडली. उघडल्यावर कसा आवाज येतो संपला. या डेंजर अशा विषयाला चालू करायचा प्रयास चालला आहे. आणि ढकलायला एकटंच पोरगा आहे ही चिंट्या. माझं वजन प्लस गाडीचं वजन लय मस्त आहे तर ढकला. लय मस्त आहे तर ढकल. हा ढकल ढकल. काय झालं? काय गाजतंय रे? एका ऍक्टिव्हिटी मध्ये गाडी चालू केली हे चिंट्यानं ढकलून. चिंट्यानं लिटरली हे एका माणसानं गाडी ढकलून चालू केली. खतरनाक ढकलली भावा गाडी. सेंट्रो ढकलून चालू केली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. खतरनाक. आता या गाडीला मस्त गोल 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 फिरवून आणू कुठं तरी मस्त ग्राउंडवर. जमलं पोरगं. तिकडचे काच उघडत नाही. यार इन सेंट्रो जिचा कुठलाच काहीच थाळ्यावर नाही थाऱ्यावर नाही. और इसी तरीके से गाड़ी चालू होऊन गई है. कसं वाटतंय चिट्ट्या? चांगलं वाटतंय ना? एकदम चांगलं वाटतंय ना? ढकलून लय मस्ती अंगात गाडी ढकलायची तर. पण केली भावानं गाडी चालू. ढकलून ढकलून गाडी चालू केली. आता इकडे बंद पडली तर काय करशील? डबल ढकलायला लागेल परत. पण इकडे उतारा. इकडे काय नाही. इकडे रिवर्सला पण चालू होईल गाडी. मला वाटत नव्हतं गाडी चालू होईल. आता मोकळं माळ होतं कुठे गेलं? डेंजर मध्ये गाडी चालू झालेली हे विषय बोल. डीएड कॉलेजचं डी फार्मसी कॉलेज झाले. पण कुठं जायची फिरवायला गाडी? अरे पेट्रोल आहे का तेवढं? चौकात फिरून पडला. काय आहे चौकात आता? मला तर बरं वाटतंय गाडी चालू झाल्यावर. ते असं लय हात माझं शिवलं होतं गाडी कधी चालू होते. आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी गाडी चालू पण केलेली आहे. त्या गाडीला एक आरसा नाही. त्या गाडीचा स्टार्टर लागत नाही. ह्या गाडीची बॅटरी चार्ज नाही. आणि ही गाडी घेऊन आम्ही रिस्क वरच काम चाललंय सगळं. आणि तिथंच पेट्रोल संपलं तर बघा आताच गाडी आज खायला लागली. तुला माहिती आहे का ही गाडी मुंबईवर आणताना आम्ही किती काय काय सहन केलं होतं. चालू रस्त्यात टायर घेऊन चेंज केलं होतं. इथे नशीब इंडिकेटर तरी चालू आहे. गाडी येते त्या इथं नको. कॅमेरामन चिंटू के साथ मैं खुद. दिसतो का तरी त्यात व्यवस्थित? कसला आवाज आला बघितलं का? भंगार ते परवडलं रे. नाही गाडी कंडिशन चांगली होती आधी. मामानं लय कष्टानं गाडी घेतली आणि ही गाडी तर माहिती होती. मला काय कंट्रोल झालं नाही. त्यामुळे चिंटूच्या मदतीनं मी गाडी चालू केली. लिटरली आजचं सगळं क्रेडिट चिंट्याला जाते. पण मला नाही वाटत या गाडीची बॅटरी चार्ज होईल. आम्ही फक्त असंच ही गाडी जिवंत आहे का नाही बघायला गाडी काढली. इसी तरीके से हम लोग डायरेक्ट हे कसलं मोठं ट्रान्झिशन म्हणायचं. डायरेक्ट तिकडं होतं आता डायरेक्ट चौकात. ही गाडी घेऊन डायरेक्ट आपण चौकात आलोय. आणि चौकातनं आता काहीतरी विषय आहे ऋत्विकच्या घराच्या इकडं तेव्हा बघायला जायचं. पण ही गाडी बंद नाही पडली पाहिजे. गाडी जर बंद पडली तर भर चौकात चिंट्या जाबरून निघेल. ढकलायला लागेल ती वेगळाच विषय. व्लॉगिंग करिअर माहिनीत आणलेली व्यक्ती आहे मी. माणसं अशी बघतात तोंडाकडे जसं की यांनी कधी बघितलं नसेल काय. मला टेन्शन येतंय रे. कसं? अरे गाडी तिकडे पण पडली तिकडे इकडे आणायची कशी याचं टेन्शन येतंय. राहू जायचं थांब दुसऱ्या रस्त्याने जाऊ आपण डायरेक्ट. तिकडनं कुठं जाऊ? रिटर्न येताना तिकडनं येऊ. कुठं धरलाय मोबाईल? तिकडं बघत बघत कॅमेऱ्यातनं माणूस बाहेर जाय. अरे तुला कसा कॅमेरामन म्हणून न्यायचा मी कुठं सांग? एवढं सहज मेमरी क्लिअर करून सुद्धा तू असं करत असशील तर तुला माहिती आहे का आज काय गाडी बघ पुढची आपलं ह्याच्यापेक्षा बेकार आहे. कळलं का? इथलीच आहे महिन्याची गाडी. मी काय म्हणतोय कसं तर वाटतं रे ही गाडी.
फिरवायला. आपण काय कलरची कॅन नेऊया आता पांढरे, तुला चांगलं होईल कलरची कॅन वापरायला. हे बाबा गाडीची हालत बघ, कुठं हात करतेस, त्याच्यापेक्षा चालत व्यवस्थित जाशील म्हणून त्याला. इथं आमच्यावर भरोसा नाही. बरं आता तू सांग डबर आहे, गाडी कधी चालवलीच नाही मी, बसवायचं नाही माझ्या बरं कधी गाडीत. ब्लॉगिंग करिअर, एंड ऑफ ब्लॉगिंग. माणसं कशी बघते ती, काय करते नक्की, गाडी एवढी चांगली घेऊन आलाय. आता खरंच कलरचं डबं घेऊन रंगू गाडी, पांढऱ्याची काळीच करू. कलर चेंज डायरेक्ट. थोडं पेट्रोल आहे पण ते पण रिस्कच वाटते मला. पेट्रोल पप्पांकडे जाऊया आणि इथं पण जाऊ शकतो की आपण पलीकडे. पुढं पण नाही, इथंच इंडिगो. जशी ही गाडी आज ढकलून चालू केली, इथनं खाली चालू करत होतो इंडिगो ढकलून. बरं रस्त्याने तिकडं बरं आहे की. चाच्या गाडी पण परत आमची त्यांचीच पडली. वळू का इकडनं, पुढं नाही का बघून. अरे तिथं कुठं वळवणार आहे गाडी, तिकडं कुठं प्रोग्राम आहे. पुढं जायचं जरा. तू जाऊन आलाय म्हण की. हो मग डबल कशाला जायचं, काय खायला प्यायला मिळत. गाडी आज खाते बरं काय, मला टेन्शन येतं. इथं परत पप्पाला तुझ्या सांगून पेट्रोल मागवायला लागेल. 20-25 लिटरचं कॅन. ट्रॅक्टर दाखव, ट्रॅक्टर. काय वाजलं, दार तुझं बसलं नाही का. हे वाजते काय प्लास्टिकचं वाजतं. ब्लॉगिंग करून आणली होती पिंटू काकानं, आणि नंतर इकडं आल्यावर चार्जिंग करून बॅटरी 2 वेळा केलं होतं. पाठीपेक्षा काय पॉप काय तुझं ट्रॅक्टर इथं पोचस तर मी 2 वेळा टर्न मारली. काय तरीच आता इथनं पुढे ही गाडी जर समज अशीच चालू राहिली व्यवस्थित, वा वा वा. अरे हो परत मिळेल की दावत तुला. पाडतो का 2-4 जण, एक कुत्तेला भरोसा नाही वाटतंय. इकडं आणून 2 वेळा चार्ज केली होती बॅटरी. मग अरे तिसऱ्या घेरवरच गाडी अशी करते बरं का. असं हे होतंय काय बघ, आज तवा पण होत होतं, आत्ता पण होतंय. मला वाटतंय गाडीचा मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बाकी गाडी ओके आहे. पिंटू काका बरोबर बोला होता, गाडी चांगली आहे. घे बाबा, एवढा बघत जाऊ नको, बघ घे, तुला घेतला व्हिडिओ. चल बघ, वळून बघ अजून एकदा. Hyundai. और इसी तरीके से हम हमारी गली में गाड़ी बंद करने के लिए लेके आए. ह्या माणसाला टेन्शन सगळ्यात जास्त परत टाकलाय लागणार आहे म्हणून. तुझ्या गल्लीत यायचं, तुला चोरून पाहायचं. आजचा व्लॉग तरी झाला. जायचं घरी घेऊन गाडी तुझ्या. हा परत आणायची कशी माघारी. तिथनं पुढं लय जागा आहे का पुढं वळवायला, आणि तिथं नेऊन काय करायचं. अंकलला हाक मारू. अंकल घरी आहे का. व्लॉग करायचा तर कंटेंट काय नाही म्हणून असा कंटेंट शोधायचा चाललाय डेंजर परिस्थितीत. और आपण घर उधर गुलाबी तिकडं गाडी टाकलाय लागेल कशा होतं. अंकल म्हणाल कशाला घेऊन आला ऍक्च्युली इकडं गाडी. घर बंद आहे, चालू आहे. झोपले का रे बाहेर या. ए जावा तिकडं, मला व्हिडिओ करत जावा तिकडं. घरी जावा नाही तर कुठं पण जावा, इथनं लांब जावा. एकतर व्हिडिओ करायला प्रॉब्लेम आहे मला. चिंट्याचं आज धन्यवाद लय, कारण चिंटूनं गाडी एवढी ढकलून चालू करून दिली. आणि मला वाटतं एका दिवसात 2 ब्लॉक करायचं आज मुहूर्ताने. पोरं शांत बसत नाही ती बे. आणि सेफ अँड साऊंड घराजवळ पोचलोय. घर के पास पहुंच गई. टेन्शन नाही आता.
आणि गाडी अजून चालू आहे, एकदा पण बंद नाही पडली. जर पडली असती तर चिंट्याला परत ढकलायला लागली असती. आणि चॅलेंज मी अजून एकदा चिंट्याला गाडी ढकलायला लावणार आहे. आता जरा गाणी लावून ऐकतो आणि मग सो आज के लिए बस एकदा बाहेरनं गाडी दाखवतो तुम्हाला आणि मग एंड करू ब्लॉगचा. इधर उधर से एकदम व्यवस्थित आने के बाद घर पे आने के बाद ये सगळा इथं इथं उचल हे उचल थांब खाली घे थोडं. हां उचल. ये देखो फुल हिटिंग. ते रेडिएटरचा विषय आहे रे, गरम होते ना गाडी त्याच्यामुळे होतंय. तरी म्हणलं एवढ्या सहज सहज आपण इथनं तिथनं जाऊन येऊ शकत नाही. कळलं का, काय ना काहीतरी लोच्याला पाठा होतोच. आता हेट एवढं असेल ना इंजिन, आता स्टार्टर मारलं तर दुसरं पण काय पण होऊ शकतं म्हणून. आणि ही उघडू नाही शकत आपण. ही जर समज आता एवढं गरम आहे ना, ही जर उघडलं ना डायरेक्ट ह्यातनं फवार येतो पाण्यात, डायरेक्ट उकळतं पाणी. डेंजर विषय गाडी. अरे ही रिपेंट आहे ना पूर्ण, ही सगळं ही ह्याचं आहे अँटीरस्टचं असतं ना, काळं काळं दिसते ना सगळं, ते अँटीरस्टचं मारलेलं आहे. पण ते आता सगळं खराब होत आलं. पूर्ण सडलंय ना ती. हे बघ वर जरा जरा आहे ती. ही बघ काय नक्की विषय, ठोकलेलंच आहे ना टर्न घेताना ही ती. बघ की पूर्ण सडलंय. तर ढकल जोरात. आता उघड. आता नाही काय दार हल्ले अलाइनमेंट ना त्याचं. जाऊ दे जाऊ दे, अजून तुटायचं परत हातात यायचं निघून. बाकी सगळं बोलायचं इथं बोलायचं आहे. ब्लॉग मध्ये चांगला ब्लॉग चालू केलाय मी. बाकी व्यावहारिक ज्ञान कसं बोलतोस तू सगळं इथं बोलायला लागतंय. बरं विषय असा आहे, मी सकाळ सकाळी एक ब्लॉग केलाय आणि त्या सेम डेला दुसरा ब्लॉग स्टार्ट करतोय. आणि माझ्यासोबत आहे पिंटू काका. संपला विषय. आणि पुढचा विषय तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. आता लगेच दुसरा ब्लॉग स्टार्ट करायचा. एन्जॉय.